कोळंबी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण तोंडातून पाणी आणि बोटे चाटून खाल इतकी लाजवाब कोळंबी ही रेसिपी तुम्ही कधी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल. तसं बघायला गेलं तर कोळंबी कशीही बनवा चवीला छानच लागते, पण एकदा या माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, नेहमी अशीच बनवून खाल. यासाठी इथे मी मोठी कोळंबी घेतलेली आहे. ही बघा, धुवून स्वच्छ घ्यायची. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी कोळंबीला सुरुवातीला आपण इथे थोडीशी हळद लावूया. अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे. अगदी जरासं मीठ घालायचं आहे, कारण मिठाचा वापर आपण नंतर सुद्धा करणार आहोत. आणि यानंतर यामध्ये घालायचा 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट लहान 1 चमचा घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित या कोळंबीला लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी जास्तीत जास्त कमीत कमी 15 मिनिटासाठी तरी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे ही चवीला खूप छान लागते. व्यवस्थित सगळं मिक्स करून लावून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत एक वाटण करायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, असा रफली चॉप करून ओबडधोबड चिरून घ्यायचा. यानंतर याला रंग छान येण्यासाठी 2 ते 3 काश्मीरी मिरच्या घालायच्या. हे तिखट नसतात, फक्त याला रंग चांगला येतो. आता घालूया यामध्ये 1 चमचा धणे. यानंतर घालूया 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. एक लहान आल्याचा तुकडा घालायचा आहे. यानंतर थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची एकच घातली आहे, तिखट आहे. यानंतर पाणी घालायचं आहे थोडंसं आणि हे वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं वाटण केलेलं आहे. आपण यामध्ये काश्मीरी मिरची घातली आहे, त्यामुळे याला रंगसुद्धा या वाटणाला खूप छान आलेला आहे. हे बघा. आता चला करायला घेऊया. यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या. कढीपत्त्याची पानं घातली आहे. ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची. लसूण चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे लसणाचा सुगंध खूप छान येतो. व्यवस्थित सगळं मिक्स करून परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया मसाले. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे इथे लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. एक हिरवी मिरचीसुद्धा घातलेली होती. काश्मीरी मिरची घातली आहे, ते तिखट नसते, फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे. 1 चमचा धणे पावडर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मसाले. हे बघा, तेलावरच हे छान असे परतून घ्यायचे, म्हणजे तर्रीसुद्धा खूप छान येते. यानंतर आपण वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे. आता वाटणसुद्धा स्लो फ्लेमवर चांगलं मिक्स करून परतून घेऊया. पाहू शकता आपण तेलातच मसाले चांगले परतून घेतल्यामुळे याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. शिवाय वाटणामध्ये काश्मीरी मिरची वापरली आहे, त्यामुळे या वाटणाला सुद्धा रंग खूप सुंदर आलेला आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे मसाले, वाटण, आणि त्यानंतर हा मसाला चांगला शिजवून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची. यानंतर मी इथे एक बटाटा असा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर बटाटा नको हवा असेल, नाही घातला तरी सुद्धा चालेल. यानंतर 4 ते 5 कोकमं घातलेली आहेत. तुमच्याकडे जर कोकम नसेल तर इथे तुम्ही चिंचचा वापर करू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण आधी सुरुवातीला कमीच ठेवा आणि गरज लागेल तर नंतर मिठाचा वापर करू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी हा कोळंबी मसाला आहे तो थोडा रस्सेवाला करणार आहे, म्हणजे भातासोबत सुद्धा खाता येईल इतपत पाणी मी यामध्ये घालणार आहे. तर मी घातलेलं पाणी मला थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी अजून थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे हे बॅलन्स होईल. तर मला हे बघा, अजून थोडंसं इथे पाण्याची गरज वाटते. मी अजून मसाल्याच्याच भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पाणी घातलेलं आहे, कारण त्यामध्ये थोडासा मसाला होता. मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली याला एक उकळी काढून घ्यायची. तुम्हाला तोंडाला चव नसेल ना, तर त्यावेळेला असा हा कोळंबी मसाला किंवा कोळंबीचा रस्सा बनवून खा. काय तोंडाला चव येते, अशी चव येते ना की तुम्ही 2 नाही तर 4 चपात्या जास्तच खाल. कोळंबी मसाला किंवा कोळंबीचा रस्सा कसाही बनवा, चवीला फारच छान लागतो. तर तुम्ही या पद्धतीने असा हा एकदा कोळंबी मसाला बनवून बघा. झाकण ठेवूया आणि ही कोळंबी मसाला आहे शिजवून घेऊया. 12 ते 15 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर मी शिजवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी याला तर्री आलेली आहे. मस्त दिसतंय हे बघा. पाहूनच तुम्हाला भूक लागली असेल. या पद्धतीने असा हा कोळंबी मसाला बनवला तर तुमचा कोळंबी मसालासुद्धा इतका चविष्ट बनेल ना की तुम्ही 4 चपात्या जास्तच खाल. पहा काय मस्त दिसतोय.
कोळंबी मसाला भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा फक्त पावासोबत तुम्ही खाऊ शकता. तोंडाला चव नसेल तर फक्त याचा हा रस्सा तुम्ही पिऊन बघा, काय चवीला भारी लागतो. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मंडळी कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजचा हा तोंडाला चव आणणारा कोळंबी मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा. आता हा रस्सा आहे, मी तुम्हाला भाताबरोबर सर्व करून दाखवते. चवीला इतका भारी लागतो ना, नुसतं भातासोबत जरी तुम्ही खाल्ला ना, हा गरमागरम भात आणि त्यावर असा हा गरमागरम कोळंबी मसाला किंवा कोळंबीचा रस्सा, काय मस्त लागतो. एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीने असा बनवून खाऊन बघा, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच रेसिपी पाहायला मिळतील.